चला, नमस्कार वागहो सर्वांचं आजच्या सेशन मध्ये, आजच्या व्हिडिओ मध्ये सहर्ष स्वागत. आणि आपल्याला बघायचंय आज 5वी नवोदय मध्ये है ना. या वर्षीचा पेपर 13 डिसेंबरला आहे. दिदे कितीला भाऊ? 13 डिसेंबरला. आणि या 13 डिसेंबरच्या पेपर मध्ये एकदम कोणता विषय कसा येणार आहे त्याच्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत है ना. आणि 2 महिने, जवळपास 2 ते 2.5 महिने, 2.5 महिन्याचा काळ आपल्याकडं शिल्लक आहे परीक्षेसाठी. ठीक आहे. प्ले स्टोअर वर जायचं, नवोदय गुरु ऍप डाउनलोड करायचं आणि जॉईन व्हायचं. ठीक आहे बघा हो. आणि किंमत फक्त 200 रुपये आहे. आणि बघा हो, लाईव्ह बॅच, रेकॉर्डेड बॅच. ठीक आहे, याचा भरपूर फायदा घ्यायचा. आणि बघूयात मग या वर्षीचे 3 विषय आहेत नवोदयला, त्याच्यापैकी काठिण्य पातळी कशाला आणि कसा पेपर येईल याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. सगळेजण लास्ट पर्यंत हा व्हिडिओ बघा. सगळ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी ऍप्लिकेशनची लिंक देतो, त्याच्यावर क्लिक करा आणि डाउनलोड करा. जॉईन सुद्धा व्हा. चला बघूत मग काय बघूयात. तर पहिला भाग येते, भाग 3 असतात आपल्याला. भाग 3 असतात है ना. भाग 1 असते की बुद्धिमत्ता चाचणी, इन इंग्लिश इंटेलिजन्स टेस्ट. तुम्ही म्हणले सर, तुम्ही म्हणले बाबा हे या वर्षीची बुद्धिमत्ता कशी येणार, किंवा नेमकं गेल्या वर्षीनुसार, त्याच्या आधीच्या पेपरनुसार या वर्षीच्या बुद्धिमत्ते सिलेबस मध्ये बुद्धिमत्तेच्या नो चेंज, काहीच चेंज नाही. तर वाग हो, तर चेंज काहीच नाही. तर भाग 1 म्हणजे बुद्धिमत्ता चाचणी आहे है ना. 40 प्रश्न असतील, 50 गुण असतील. 40 प्रश्न, 50 गुण. ठीक आहे. ह्याच्यामध्ये इकडे बघा, ह्याच्यामध्ये तुम्हाला आउट ऑफ मार्क मिळायलाच पाहिजे. हा पेपर सोपा येईल. थोडक्यात सांगायचं म्हणलं तर याच्यात काही वाद नाही, सोपं येईल. या वर्षी, गेल्या वर्षी, दरवर्षीनुसार हा पेपर आयटीचा बुद्धिमत्ता चाचणी, मानसिक क्षमता चाचणी, पहिले 40 प्रश्न असतात. ठीक आहे. तर 40 प्रश्न, 50 गुण असतात. तर हे आउट ऑफ मार्क तुम्हाला मिळतील है ना. आपल्या बॅच मध्ये जॉईन व्हा, तर इशे येत नाही है ना. 50 पैकी 50 गुण मिळतील. ठीक आहे, काहीच नाही होऊ द्या. तर ह्याचे 50 गुण तुमचे फिक्स असणार. कशाचे? की बुद्धिमत्ता चाचणीचे 50 पैकी. अर बाळ्या चल तू है ना. 50 पैकी 50 गुण ह्याचे मिळणार. ह्याच्यात काय अडचण नाही. तुम्ही म्हणले सर नंतरचा भाग कोणता असते? म्हणलं भाग 2 है ना. भाग 2 कोणता असते भाऊ? आपला तुमचा आवडता भाग गणित है ना. तुमचा आवडता विषय कोणता? गणित, मॅथमॅटिक्स. ठीक आहे. गणित या वर्षीचं कसं येणार, याची काठिण्य पातळी कशी येणार? तुम्ही म्हणले है ना. मी म्हणलं पप्पा दिदी, याची काठिण्य पातळी दिवसेंदिवस हार्ड, सूत्रांचा वापर. पहिलं कसं होतं, जे 4 वर्षाखाली, 5, 10, 4 वर्षाखालचा काळ, 3-4 वर्षाखाली, त्याच्या अगोदर 2022च्या अगोदर कसं येत होतं, जास्त सूत्र वापरून येत होते. सूत्र जरी वापरले तरी मुलांना गणित येत होते. परंतु आता उपयोजनात्मक है ना, दिमाग लावायचा. ठीक आहे. उपयोजन म्हणजे दिमाग लावायचे, असे गणित यायले. तर म्हणजे हे पेपर कसा येणार, तर वाग हो मध्यम है ना. गणिताचा लय हार्ड नाही, मध्यम स्वरूपाचा पेपर असेल. गणित हा भाग, गणिताचा भाग मध्यम असेल. लय अवघड बी नाही, लय सोपा बी नाही, लय सोपा पण नाही, लय अवघड बी नाही, मध्यम स्वरूपाचा असेल पेपर. ठीक आहे. गणित, कारण परीक्षा ह्या वर्षी लवकर आली. गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात आली होती है ना. जानेवारीत आली, या वर्षी डिसेंबरलाच आली. या वर्षी किती डिसेंबरलाच परीक्षा आली, म्हणजे डिसेंबरला 1 महिना अगोदर आली परीक्षा. म्हणजे ह्याचा अर्थ पेपर गणिताचा मध्यम असेल, याच्यात काही वाद नाही. ठीक आहे. राहिलं तुमचा लाडका विषय कोणता? मराठी. भाग 3 असते हे. याचा भाग किती असते? 3 असते है ना. मराठी. तुम्ही म्हणले सर मराठीचं कसा येईल पेपर ह्या वर्षी? 13 डिसेंबरला पेपर आहे तिथे भाऊ. वागा, अभ्यास लय करावा लागणार आहे. ह्याचा पेपर मात्र तुम्ही लक्षात ठेवा. आणि शेवटचा पेपर म्हणून मला तुम्ही
है ना. शेवटचा पेपर अवघडच असणार, मराठी व निकाल असणार. दिदी दाद्या, मराठी जास्त करावी लागणार. मराठी यावर्षी हार्ड येणार, उतारे अवघड येणार. तुम्ही म्हणले सर मग काय करावं लागणार बापा. मी म्हणलं जास्तीत जास्त समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, ग्रामीण भागातले शब्द, वाक्प्रचार, शब्दसमूहाबद्दल एक शब्द, मनी, बरोबर आहे. तर हो, तर मराठी जास्त करावी लागणार हो. कारण इकडं बघा, नवोदय विद्यालय समिती न यावर्षी पेपर लवकर घेतलाय, त्याच्यामुळं त्यांना बुद्धिमत्ता अवघड काढता येणार नाही. दरवर्षी बुद्धिमत्ता अवघड नसती. अवघड काढल्यावर संदिग्ध प्रश्न असण्याची, अस्पष्ट प्रश्न असण्याची शक्यता जास्त असते, गुंतागुंतीचे. मग पालक तक्रार करतात, मग अजून एखादा प्रश्न बाद होईल, मग त्याच्यामुळे ती बुद्धिमत्ता सोपीच येते. गणित सिलेबस चेंज झालाय नेमकाच गेल्या वर्षी, ठीक आहे. त्याच्यामुळे गणित पण लय हार्ड काढायला जमत नाही आणि पेपर लवकर घेतलाय म्हणून गणित कसं येणार, मध्यम येणार. लय हार्ड बी नाही, लय हार्ड बी नाही. आणि लय 2019चा पेपर बघा तुम्ही, गणित किती अवघड होतं तर, ठीक आहे. आणि गेल्या वर्षीचा पेपर बघा तुम्ही, म्हणजे जानेवारी 2025चा, 2019चं गणित भरपूर अवघड होतं, ठीक आहे. कारण सिलेबस चेंज झालाय आणि वरचेवर दिवसेंदिवस परीक्षा जवळ लवकर यायली थोडीशी. यावर्षी तर डिसेंबरला आहे म्हणून गणिताचा पेपर मध्यम असेल. मध्यम म्हणजे तुम्ही म्हणजे अभ्यास करायचा नाही का म्हणून, अरे अभ्यास तर गणिताचा जास्तच करावा लागणार, ठीक आहे. पण निकाल गणिताला तर मार्क तुम्हाला किती, 20 पैकी पावणे 19, सॉरी म्हणजे प्रश्न म्हणालो मी, 23.75 मार्क इथं घ्यावेच लागणार, ठीक आहे. 25 पैकी किती पैकी, 25 पैकी, ठीक आहे. 25 पैकी पावणे 24 मार्क घ्यावेच लागणार गणिताला भाऊ. कारण लई बी हार्ड नाही येत गणित, ठीक आहे. म्हणून इथं मार्क एवढे पडलेच पाहिजे. राहिली गोष्ट तुला लाडका विषय मराठीची, है ना. मराठीमध्ये भाऊ तुला समानार्थी शब्द जास्त करावं लागणार दीदी, विरुद्धार्थी शब्द जास्त करावं लागणार, है ना. वाक्प्रचार, शब्दसमूहाबद्दल एक शब्द, सगळ्यात मेन वाचन लय पाहिजे, है ना. इतकं वाचन पाहिजे, इतके उतारे सोडवा, इतके उतारे सोडवा, है ना. भरपूर उतारे सोडवा. दररोज मी तर म्हणतो 10-10 उतारे सोडवा. दररोज 10-10 म्हणलं तरी किती होतात, आता 2.5 महिने बाकी येतं. दररोज 10-10 जरी म्हणले उतारे, मार्कच कटत नाहीत, है ना. मग कशाचे कटतात मार्क. दररोज 10 म्हणलं 10-10 100, 200, 300, बाप्पा बाप्पा, एका महिन्याचे 300, 2 महिन्याचे 600 आणि 700, 750 उतारी, बाप्पा बाप्पा, लयच बकळ व्हायलेत मग. आणि मग मत मार्क कटणार नाहीत वागं हो, ठीक आहे. म्हणजे ह्याला 22.5 जरी मार्क कटून कटून 1-2 जरी कटले, मार्क कटणारच नाहीत तुमचे लय अभ्यास केल्यावर. पण मी पकडले 22.5, ठीक आहे. किती पैकी, 25 पैकी. जास्त अभ्यास करावा लागणार बरं. काळ्या दगडावरची रेघ आहे. अवघड मराठीचा थोडा पेपर अवघड येणार, ठीक आहे. मी तुम्हाला आधीच सतर्क करायलो, आधीच सावध करायलो, ठीक आहे. मराठीचा यावर्षी थोडा अवघड पेपर, गेल्या वर्षी बी तसंच झालं, यावर्षी सुद्धा तसंच. म्हणजे अवघड थोडी लेवल, थोडी अवघड. अवघड म्हणजे लय अवघड नाही, अभ्यास करावा लागणार. उतार्यांचं वाचन करा. आता काय, काही काही जण मोठा उतारा आला की वाचतच नाही, तर काळजीपूर्वक उतारा 2दा-3दा वाचा. तुम्ही आतापासून सराव केला उतार्यांचा, तुम्ही टाइम लावून बघा, है ना, की उतारा तुमचा किती मिनिटात व्हायलाय. तर उतार्याचं वाचन, एका उतार्याचं वाचन करायला तुम्हाला किती टाइम लागायलाय. एकदा उतारा वाचायला, है ना, किती वेळ लागायलाय. 2दा उतारा, म्हणजे एकदा उतारा जर वाचला तर 1.5 मिनिट लागला समजा, दुसऱ्यांदा वाचला तर 1 मिनिट, तिसऱ्यांदा वाचला तर 1 मिनिट. समजा उतारा वाचायला गेले तुमचे 3-4 मिनिट, तर है ना, तर प्रश्न सोडवायला 4 मिनिट. 10 मिनिटात समजा व्यवस्थित झालं तरी 10 मिनिटात एक उतारा, तर 4 उतार्याला 40 मिनिट, ठीक आहे. 40 मिनिट सफिशियंट आहे तर, ठीक आहे. तर हो, उतार्याला तर 40 मिनिटं द्यावंच लागतात. 30-20 मिनिटात थोडी उतारी होणार. तर हो, उतार्यांचा सगळ्यात जास्त अभ्यास, उतार्यांचा सुद्धा मराठीचा करा, ठीक आहे. आपल्या प्ले स्टोअर वर जा, नवोदय गुरु ऍप डाउनलोड करा, है ना, आणि त्या ऍप मध्ये जॉईन व्हा, ठीक आहे. पूर्ण रेकॉर्डेड अभ्यासक्रम आहे, ठीक आहे. तर हो, आणि फीस लई नाही. आता तर ऑफर आहे, बंपर ऑफर आहे, बंपर, है ना. 200 रुपयाची बॅच आहे, 200 रुपयात जॉईन व्हा, ठीक आहे. तर हो, मराठीचा सगळे लेक्चर आहेत, शब्दांच्या जाती, है ना, समानार्थी विरुद्धार्थीच्या टेस्ट आहेत भरपूर, है ना.
अभ्यास होईल, सराव होईल अशी आशा करतो मी की 95+ मार्क तुम्हाला या वर्षीच्या टेस्ट मध्ये मिळतील म्हणजे मिळतील. ठीक आहे. 13 डिसेंबर. तर या वर्षीच्या परीक्षेत 95+ जे गुण मिळविल, ठीक आहे, त्यांनी यश मिळालंच. ठीक आहे. ऍप्लिकेशन मध्ये जॉईन व्हा. काय अडचण असेल बॅच संदर्भात तर या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. ठीक आहे. कोण्या हिया 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 हिया. ठीक आहे. चला वागा हो, आजच्या दिवशी आपण येतच थांबूयात. भेटूयात नंतरच्या व्हिडिओत. आणि हा व्हिडिओ आवडला सगळ्यांनी लाईक करा, सगळ्यांपर्यंत पोहोचवा. ठीक आहे. धन्यवाद भाऊ, धन्यवाद ताई.